मी आजच्या सन्माननीय पाहुण्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मी अजित बेलवलकर आणि समीर बेलवलकर यांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. तसंच ऐसी अक्षरेचे संपादक पद्मनाभ हिंगे यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. रसिक हो, नमस्कार. तुकाराम बीजेच्या निमित्ताने बेलवलकर हाऊसिंग आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आपण 2 दिवसांच्या तुका आकाशा एवढा या विशेष सोहळ्याचं आयोजन केलं. काल संध्याकाळी या सोहळ्याचा प्रारंभ पुण्याचे महापौर माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाच्या उद्घाटनाने संपन्न झाला. महोत्सवाचा पहिला कार्यक्रम अरुंधती पटवर्धन आणि कल्याणी काणे या दोघींनी एक विशेष नृत्याविष्कार तुका म्हणे या नावाने सादर केला आणि पहिला कार्यक्रम काल सुरू झाला. आज सकाळी आपण चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम या चित्रपटाचा खास शो आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आयोजित केला होता. या खास शोसाठी स्वतः दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी इथे उपस्थित होते आणि आज या सोहळ्याची सांगता या अभंगवाणी कार्यक्रमाने होणार आहे. आणि त्याचवेळी आत्ता आपण तुकाराम महाराजांच्या या तुकाराम बीजेच्या निमित्ताने काढलेल्या विशेष अंकाचं प्रकाशन सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आज या कार्यक्रमासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महिला मंच भाजपाच्या उपाध्यक्षा माननीय डॉक्टर मेधाताई कुलकर्णी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित आहेत. मी बेलवलकर हाऊसिंगच्या वतीने या सन्माननीय पाहुण्यांचं सर्वप्रथम इथे मनःपूर्वक स्वागत करतो. मी समीर बेलवलकर यांना विनंती करीन की त्यांनी कृपया डॉक्टर नितीन करमळकर यांचं इथे स्वागत करावं. अजित बेलवलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांचं स्वागत करावं. बेलवलकर हाऊसिंगचे संचालक आणि ऐसी अक्षरेचे प्रकाशक समीर बेलवलकर यांना मी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. समीर बेलवलकर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर करमळकर, आपल्या आवडत्या नेत्या डॉक्टर मेधाताई कुलकर्णी या दोन्ही मान्यवरांचं आजच्या कार्यक्रमामध्ये बेलवलकर हाऊसिंग आणि आपणा सर्व रसिकांच्या वतीनं मी स्वागत करतो. ऐसी अक्षरे हा मागमहीन उपक्रम सुमारे 18 वर्ष चालू आहे हे तुम्ही जाणताच. त्यात आता दर वेळेला नव्याने सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. जे अंक तुमच्यापर्यंत पोचतात त्यातून आम्ही आमचे विचार मांडतोच. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे मधल्या कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये अंक छापून प्रत्यक्ष वितरित करणं आम्हाला शक्य झालं नाही, पण आम्ही PDF स्वरूपामध्ये आमच्या सर्व वाचकांपर्यंत तो अंक पोचवला. एवढंच नव्हे तर ऑडिओ स्वरूपात तो अंक काढून आपला सर्वांपर्यंत पोचवला. अशा प्रकारचे जे कार्यक्रम आम्ही आधी करत होतो ते YouTube चॅनलच्याद्वारे सर्व रसिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या संकट काळामध्ये एक लक्षात असं आलं की ह्या माध्यमातून तंत्रज्ञानामुळे आम्ही अधिक लोकांपर्यंत पोचू शकतो आहे. तर ऐसी अक्षरेचा वाचक वर्ग त्या तंत्रज्ञानामुळे म्हणा किंवा सोयीमुळे म्हणा वाढला. इतकंच नव्हे तर परदेशातनं पण आम्हाला असंख्य वाचक रसिक आमच्या कार्यक्रमांना YouTube चॅनलला मिळाले आणि ऐसी अक्षरेचा वाचक वर्ग रसिक वर्ग हा जास्त विस्तृत झाला. मंचाचा बेलवलकर हाऊसिंग सांस्कृतिक मंचाचा दुसराही एक उद्देश असा आहे की कलाकार आणि कला रसिक यांच्यामधलं अंतर कमी व्हावं, ते एकमेकांना कलेच्या माध्यमातून भेटावेत
आणि अर्थातच ऐसी अक्षरेचा वाङ्मयीन उपक्रमही आहे. म्हणजे मी असं म्हणेन की ह्या सगळ्या उपद्व्यापामधून खटाटोपामधून प्रत्येक घरामध्ये जर पुस्तकांची संख्या वाढली किंवा कोणी नव्याने गाणं ऐकू लागलं, त्याच्यावर चर्चा करू लागलं, तर हा सगळा उद्देश सफल झाला असं मी म्हणेन. आता प्रश्न असा की हा अंक का? आणि आता राजेशनी असं सांगितलंच की तुकाराम बीजेच्या निमित्ताने 2 दिवसाचा आम्ही हा महोत्सव करतो आहे आणि त्याच्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावरील विशेषांकाचं आम्ही विमोचन करतो. पण प्रश्न असा आहे की हा अंक का, म्हणजे हा विषय का? त्याच्यासाठी थोडं नाही 18-19 वर्ष मागे जावं लागेल. जेव्हा या प्रकारच्या मराठी साहित्याला वाहिलेल्या नियतकालिकेची कल्पना आली, तेव्हा नाव काय ठेवावं अशी चर्चा आमच्याकडे सुरू झाली. तर अर्थातच भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी मधली माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मेळविनं, ही ओवी डोळ्यासमोर आली आणि त्यातली ऐसी अक्षरे ही नावं आमच्या नियतकालिकाच्या शीर्षक म्हणून तिथं जाऊन बसली. आता मला सांगा, तसा सुरू झालेला प्रवास हा कधीतरी तुकाराम महाराजांच्या वळणावर येणारच होता. त्यामुळे तसा तो आला. आम्ही घरबांधणी व्यवसायात आहोत. जमीन आणि वास्तू ह्याच्याशी रोजचा संबंध येतो. या व्यवसायामध्ये कसं मी मानतो किंवा बहुतेकांना त्याची प्रचिती आहे की आपण घर किंवा जमीन निवडत नाही, जमीन किंवा घर आपल्याला निवडतं. तसं ह्या विषयाने बहुधा आमची निवड केली असावी असं मला वाटतं. हे निवडणारे आम्ही कोणी नव्हतो. ह्याला निमित्त झालं आमचे मित्र राजेश दामले. त्यांनी तुकाराम बीजेचं औचित्य साधून आपण अशा प्रकारचा कार्यक्रम करावा अशी कल्पना मांडली. आत्तापर्यंतच्या गेल्या 18 वर्षातल्या सर्वच प्रवासामध्ये जे तुम्ही कार्यक्रम बघितलेत, या बहुतेकाची संकल्पना राजेश दामलेंचीच होती. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की ऐसी अक्षरेचे सर्व कार्यक्रम, सर्व अंक, त्याचं संपादन, त्याचं टाईप सेटिंग, सर्व गोष्टी ह्या बेलवलकर हाऊसिंगच्या कर्मचारी वर्ग माझे सगळे सहकारी मिळूनच करतात. आणि असाच हा आपण ज्याला इनहाऊस म्हणतो असा हा अंक तयार होतो. याच्यात एक फायदा आमचा असा होतो की जो विषय आम्ही निवडतो त्या विषयाच्या निमित्ताने भरपूर चर्चा होतात, प्रसंगी वादही होतात, मतभेद होतात. पण या सगळ्यातनं आम्हाला त्या विषयामधलं काहीतरी नवीन गवसतं आणि त्यामुळे तो अंक समृद्ध होतो आणि म्हणून हे सगळं आम्हाला इनहाऊसच करायला आवडतं. तर अशी ही कल्पना जेव्हा राजेशनी आणली आणि त्याच्यातून आता गेले 2 दिवस आपण बघताय हा कार्यक्रम उभा राहिला. जेव्हा तुकाराम महाराजांवर विशेषांक करायचा असं ठरलं तर ते आता हे म्हणजे शिवधनुष्य. कारण तुकाराम महाराजांना संत तुकाराम एवढ्या 2 शब्दामध्ये बांधता येत नाही. ते बहुआयामी होते. ते आपण असं म्हणू, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावे, येरांनी व्हावा भार माथा असं म्हणणारे एक समाजसुधारक होते. ते मराठीतील एक श्रेष्ठ कवी होते. दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे असं म्हणतात की तुकाराम महाराजांकडे अनुभवजन्य असं एक शब्द भांडार होतं आणि त्याचा मराठी भाषेवर खूप मोठा परिणाम झाला असे ते कवीही होते. म्हणजे तुकोबांची कविता तर त्यांना इंग्रजीमध्ये न्यावीशी वाटली दिपू चित्रेंना. तर असं हे, किंवा आपण कुसुमाग्रजांच्या शब्दात म्हणायचं तर ते एक धर्माला कर्मकांडात बांधणाऱ्यांविरुद्ध त्यांनी एक विद्रोह केला. म्हणजे असंही ते एक व्यक्तिमत्व होतं. तर हे सगळं एका अंकामध्ये मांडायचं ही काही सोपी कामगिरी नव्हती. परंतु आम्हाला असं वाटलं की ह्या सर्व त्यांच्या आयामांचा आपल्या अंकामध्ये जर समावेश करून आपण आपल्या वाचकांना देऊ शकलो तर एक छोटासा प्रयत्न. कारण तसं तर आजपर्यंत तुकाराम महाराजांविषयी अनेकांनी विद्वानांनी लिहिलेलं आहे. अनेक त्यांच्यावर पुस्तकं, अभ्यासपूर्ण लेख, टीका म्हणजे चांगल्या अर्थाने टीका त्यांच्या काव्यावर झालेली आहे. आम्ही काय वेगळं देणार होतो. तर हे सगळं एका अंकाच्या स्वरूपात करून तुम्हापर्यंत पोचवावं असा आमचा हा प्रयत्न आहे. तो किती यशस्वी झाला हे अंक तुमच्या हातात पडेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि त्याची पावती आम्हाला मिळेल. मगाशी मी खाली बसलो होतो तेव्हा देगलूरकर सर म्हणाले की गेले 2 दिवस खूप ताण आला असेल ना हे सगळं कार्यक्रम करण्यात. तर म्हटलं हो, पण हा घरी लग्नकार्य असल्यावर जसा ताण असतो तसा ताण होता. त्यामुळे आम्हाला त्याची आता सवय झाली आणि तो हवाहवासा पण वाटायला लागला आहे. परंतु याच्यामध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे. बेलवलकर हाऊसिंगचा सर्व कर्मचारी वर्ग आणि विविध कलाकार या सगळ्यांनी मिळून हा महोत्सव साकार केलेला आहे. तर ह्या सर्व जर हे सगळं आपल्याला आवडलं
तर त्या कौतुकाचे धनी ते पण असतील. मी मगाशी म्हटलं तसं आम्हाला काहीतरी दरवेळेला प्रत्येक अंकाची तयारी करताना त्या चर्चांमधनं काहीतरी गवसतं. मी अशी प्रार्थना करेन की हा अंक वाचताना किंवा आमचे कार्यक्रम बघताना तुम्हाला पण काहीतरी गवसावं. धन्यवाद. धन्यवाद. जगद्गुरू संत तुकाराम महाराज विशेषांक हा जो अंक ऐसी अक्षरेने प्रकाशित करायचं ठरवलं, ज्याचं प्रकाशन आता थोड्याच वेळात होणार आहे, या अंकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अंकाचे संपादक पद्मनाभ भिंगे यांना इथे आमंत्रित करतो. नमस्कार. मंचावर उपस्थित पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गुरुवर्य डॉक्टर नितीन करमळकर, आमच्या नेत्या माननीय मेधाताई कुलकर्णी, अजित आणि डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, अजित आणि समीर बेलवलकर, आणि उपस्थित प्रज्ञावंत श्रोते, रसिक आणि प्रेक्षक मित्रांनो, ज्याचा कोणताही अभंग किंवा पद कसल्याही भोळ्या भाबड्या माणसानं साध्या सुरात किंवा एखाद्या संगीतशास्त्र कुशल गवयाने ताल आलापादी अनेक अलंकारांनी मंडित करून म्हटलं तरी सहृदय श्रोत्यांच्या अंगावर सात्विक आविर्भावामुळे रोमांच उभे राहतात व डोळ्यातून घळघळ आनंदाश्रूंचा धारा वाहू लागतात. अशा प्रकारचा सर्वांग सुंदर वाणी जर कुणाच्या मुखातून निघाली असेल तर ती तुकाराम वाणी यांच्या मुखातूनच होय. यातलं जे महत्त्वाचं वाक्य आहे, आनंद अश्रूंच्या धारा. कालपासून अंधारात कालचा नृत्याविष्कार बघितल्यानंतर अनेकांच्या माझ्यासह डोळ्यात पाणी आलेलं मला नक्कीच माहिती आहे. तसंच आज सकाळीसुद्धा तुकारामांचे जे अभंग इंद्रायणीमध्ये बोलवण्यात आले त्यानंतरसुद्धा अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं मला जाणवलं नक्कीच. आणि आजही ह्या कळसाध्यायाला असंच होणार आहे. आजचा पहिला पूर्वार्ध जो आहे त्या पूर्वार्धात नक्कीच आपल्याकडनं उत्तम दाद मिळालेली आहे. आता हे जे काही आत्ता मी वाक्य वाचून दाखवली, हा परिच्छेद आहे भगवत भक्त तुकाराम, हा डॉक्टर अनंत नारायण सांबारे यांनी मनोरंजनच्या 1909च्या दिवाळी अंकात लिहिलेला लेख आहे. या अंकामध्ये काय घ्यावं, कसं घ्यावं आणि कुठले कुठले लेख घ्यावे हा विचार करत असताना अभंग तर आपण नेहमीच ऐकत असतो. इतके अभंग आपण ऐकतो, कानावर लहानपणापासून पडलेले असतात, पण या अभंगांमध्ये काहीतरी साहित्याचं मूल्य आहे. या साहित्याच्या मूल्याची समीक्षा अनेक लेखक करत असतात. यामध्ये 1990मध्ये पुन्हा तुकाराम हे जे आमच्या शरदचंद्र बेलवलकरांनी पुस्तक प्रकाशित केलं होतं दिलीप पुरुषोत्तम चित्रेंचं, त्या पुस्तकामध्ये दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तुकारामाचे 10 अवतार या कवितांच्या संदर्भात किंवा अभंगांच्या संदर्भात शोधून काढले होते आणि ते पुढे ठेवले होते. त्याच्यामध्ये तुकारामांचे कवी असणे, तुकारामांचे माणूस असणे, तुकारामांचे भक्त असणे, तडफडत असणे, संत असणे, ज्ञानी असणे, दिक्कालात असणे, ब्रह्मानंदी असणे, संपूर्णपणे असण्याला निरोप देणे, असे 10 तुकारामांच्या अस्तित्वाचे अवतार त्यांनी सांगितले. आणि याच्यामधून त्यांनी 250 अभंग घेतले आणि त्या 250 अभंगांमधल्या काही निवडक अभंगांच्या त्यांनी ज्या काही इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे त्यातले आम्ही 12 अभंगही घेतले. ते तुमच्या आम्हा सर्वांच्या परिचयातलेच आहेत. त्याच्यामध्ये सुंदर ते ध्यान आपण आत्ता ऐकला, पहिला अंक. त्यानंतर जाऊ देवाची या घरा आहे, जाऊ देवाची या गावा आहे, आपुले मरण पाहिले म्या डोळा, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, मोले घातले रडाया, जेका रंजले गांजले. त्यानंतर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनेचरे, हे सगळे अभंग आपण ऐकलेले आहेत. अशा 12 अभंगांच्या इंग्रजी अनुवादातल्या कविता ज्या आहेत त्या या अंकामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे एक अत्यंत महत्त्वाचा जो एक लेख आहे तो म्हणजे हरिभक्त पारायण ल.रा. पांगारकरांचा. या पांगारकरांच्या लेखामध्ये त्यांनी तुकोबांनी जे काही ग्रंथाध्ययन केलेलं आहे ते याच्यामध्ये घेतलेलं आहे. तुकारामांनी अनेक ग्रंथ वाचलेले आहेत, अनेक
गीता आणि भागवत हे तर त्यांच्या अत्यंत परिचयातले. गीता ते रोजच म्हणायचेच. त्याचप्रमाणे ते अतिशय उत्तम अशी पूजाही करायचे. त्यांचं संस्कृतचंही ज्ञान चांगलं होतं. त्या संस्कृतच्या ज्ञानातून सुद्धा त्यांनी काही काही अभंग त्यावर रचलेले आहेत. एक उदाहरण सांगायचं असेल तर ते आपण जेव्हा म्हणतो की पूजा झाल्यानंतर आपण जे म्हणतो की मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत्पूजितम मया देव परिपूर्ण दस्तुमे, त्याच्यावर सुद्धा तुकारामांनी म्हटलं आहे की असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी. या संपूर्ण तुकोबांचं ग्रंथाध्ययन जे आहे त्या ग्रंथाध्ययनामध्ये तुकोबांनी भागवत धर्माचं जे काही पुढं प्रचार केला त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचा भावार्थ दीपिकेचा किंवा चांगदेव पासष्टीचा उत्तम अभ्यास केलेला आहे. किंवा एकनाथांचं जे 11व्या स्कंदाचं भागवतावरचं जे 11व्या स्कंदावरचं जे त्यांनी नाथ भागवत जे लिहिलेलं आहे ते त्यांची पारायण करायचे. अनेक पुराणं त्यांनी वाचलेली आहेत. संस्कृतातही त्यांना अनेक गोष्टी त्यांना माहीत होत्या. त्यांचे अनेक अभंग जे आहेत ते आपल्याला नेहमी आठवतात. ते सुभाषितांच्या स्वरूपात आठवतात आपल्याला. आपण म्हणतो ना, मोले घातले रडाया नाही असून नाही माया, किंवा मुंगी होनी साखर खावे, किंवा तुझं आहे तुझं पाशी तू जागा चुकलासी, हे आपल्या नेहमीच्या परिचयातले आहेत. तर अशा प्रकारे या अंकामध्ये भगवत भक्त तुकाराम हा डॉक्टर अनंत नारायण सांबारे, त्यानंतर पुन्हा तुकाराम या पुस्तकामधली एक 40 पानी जी त्यांची प्रस्तावना आहे चित्र्यांची, त्यातला काही संपादित भाग इथं घेणं आवश्यक वाटलं. कारण त्याच्यावरनं चित्रेंनी जे काही तुकारामांच्या साहित्याची चर्चा करताना विदेशी देशी अशा सर्व ज्ञानवंतांची पुस्तके किंवा विचार याच्यावर जो काही विचार केला किंवा त्याची तुलना जी केली ती याच्यामध्ये या त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आलेली आहे. त्यातला काही संपादित भाग यामध्ये घेतलेला आहे. त्याचप्रमाणे वेदांचा तो अर्थ बरे झाले देवा आहे विवा शिरवाडकरांचा एक छोटा लेख पण घेतलेला आहे. त्याचप्रमाणे तुका झालासे कळस हा संत कवी आणि कवयित्री एक अनुबंध हा डॉक्टर सुहासिनी इर्लेकरांचा एक छोटा लेख पण त्यात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे काही सुभाषितही घेतलेली आहेत. जाता जाता फक्त एकच सांगतो की एक कडवं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये अमृत ते काय गोड आम्हा पुढे विष ते बापुडे कडू किती, याचा जो एक छोटासा अनुवाद चित्रेंनी केला आहे तो सांगतो. वी आर स्वीटर दॅन द टॉनिक ऑफ इमॉर्टॅलिटी, वी आर स्वीटर दॅन द टॉनिक ऑफ द मॉर्टॅलिटी अँड मोर बिटर दॅन द डेडलिएस्ट पॉयझन. हा अंक गेली 2-3 महिने अभ्यास करत करत जे काही मला जमलं किंवा आम्हाला जे जमलं, चर्चा करून जे काही जमलं ते याच्यामध्ये घेतलेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातनं किंवा माझ्या दृष्टीनं हे काम तसं खूपच अवघड आहे. कारण तुकाराम हे आपण जसं म्हणतो की अणुरेणिया ठोकळा हे स्वतः जरी म्हणत असले तरी तुका आकाशा एवढाच आहे. तो जो काही एक छोटासा श्लोक आहे की अणुरणियान महतो महियान, त्याचंच रूपांतर जे आहे ते म्हणजे अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. तर असा हा अंक आपल्यापुढे आत्ता प्रकाशित होत आहे. आपण सर्वांनी हा अंक बाहेर जाताना जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला नक्की घेऊन जा. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद हिंगे सर. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर नितीन करमळकर, तसंच आजच्या सन्माननीय अतिथी डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, या दोघांनाही मी विनंती करीन की त्यांनी ऐसी अक्षरेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज विशेषांकाचं प्रकाशन करावं. सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं आहे. रसिको, या तुका आकाशा एवढा या सोहळ्याचा आजचा जो कार्यक्रम आहे अभंगवाणी, या 2 विशेष कलाकारांचं मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचा आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सर्व अन्य कलाकारांचा सत्कार होत असताना तुमच्यातनंच आवाज आला, महाराजांचा सत्कार, महाराजांचा सत्कार. महाराजांचा सत्कार तर आम्हाला भागच आहे, करणारच आहोत आम्ही तो, कारण महाराजांचं काम अजून संपलेलं नाही, महाराजांचं काम अजून आहे. पण मला मुद्दाम चैतन्य महाराज देगलूरकर यांचा इथे उल्लेख करायचा आहे की ज्या वेळेला या कार्यक्रमाची संकल्पना समोर आली माझ्या आणि हा अभंगवाणी कार्यक्रम करायचं ठरलं आणि अन्य गायक कलावंत ठरले, तेव्हा निवेदन करण्यापेक्षा या कार्यक्रमाला निरूपण असावं अशी कल्पना आली. आणि निरूपण असावं म्हटल्यावर चैतन्य महाराज हे एकमेव नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. आपण सर्वजण त्यांना चैतन्य महाराज म्हणून ओळखत असलात तरी तो माझा खूप जुना मित्र आहे, त्याचा मी थोडासा फायदा घेतो. आणि एका क्षणात त्यांनी होकार दिला, त्याबद्दल त्याचे मी मनापासून आभार मानतो. आणि समीर बेलवलकर यांना मी विनंती करीन की त्यांनी चैतन्य महाराज देगलूरकर यांचा इथे सत्कार करावा. कार्यक्रमाचा पूर्वार्ध ऋषिकेश बडवे आणि प्राजक्ता रानडे, त्याचप्रमाणे या सगळ्या कलाकारांनी आणि सचिन इंगळे संगीत संयोजक ज्यांनी एक गाणं पण सादर केलं, या सगळ्या कलाकारांनी रंगवला. आणि उत्तरार्धाचं खास आकर्षण आहे पंडित आनंद भाटे. आनंदच्या बाबतीतही मला हेच सांगायचं आहे की मी जेव्हा या कार्यक्रमासाठी आनंदला आमंत्रित केलं तेव्हा कुठलाही व्यावसायिक निकष न लावता एका क्षणात आनंदने मला या कार्यक्रमासाठी यायला होकार दिला. त्याबद्दल आनंद, तुझे मनापासून मी आभार मानतो. आणि अजित बेलवलकरांना विनंती करेन की आनंद भाटेचा सत्कार करावा. आणि आता आजच्या आपल्या सन्माननीय अतिथी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला मंचाच्या उपाध्यक्षा आणि आमच्या स्नेही डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करतो. मेधाताई. सर्वप्रथम जगद्गुरू तुकाराम महाराज यांना मनपूर्वक वंदन करते. आजच्या या तुकाराम बीजेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अतिशय हृद्य अशा कार्यक्रमामध्ये तुका आकाशा एवढा हा जो काही कार्यक्रम झाला आणि 80 अक्षरे या अंकाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर, बेलवलकर हाऊसिंग याचे 2 आधारस्तंभ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व जशी राजकारणामध्ये लागतात तशी बांधकाम व्यावसायिकांमध्ये सुसंस्कृत व्यक्तिमत्व असू शकतात याचं उदाहरण घालवून देणारे समीरजी बेलवलकर, अजितजी बेलवलकर, IC अक्षरेचे संपादक पद्मनाभजी हिंगे, ज्यांनी अतिशय छान सूत्रसंचालन केलं आणि नेहमीच ते कार्यक्रमाची धुरा अतिशय उत्तमपणे पार पाडतात असे राजेशजी दामले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आशीर्वाद देण्यासाठी आमचे मार्गदर्शक देगलूरकर सर. आत्ता जो कार्यक्रम झाला याच्या आधी त्या कार्यक्रमासाठी सुंदर निरूपण ज्यांनी केलं आणि अक्षरशः आपल्या भावनांना एक प्रकारची उंची गाठवून दिली असे चैतन्य महाराज देगलूरकर, सर्व गायक आणि वादक कलाकारवृंद, सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. खूप जास्त बोलणार नाही आहे कारण जसा आधीचा कार्यक्रम रंगला तसा पंडित आनंद भाटे यांचाही कार्यक्रम रंगणार आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही तो ऐकण्यासाठी उत्सुक आहात. लाईट आमच्यावर आहे, तुमच्यावर नाही आहे, तरीसुद्धा तुमचे न दिसणारे चेहरेही मला वाचता येत आहेत की तुम्ही जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला गाणं
ऐकायचं आहे. पण मला नक्कीच या ठिकाणी कौतुक करावंसं वाटेल या बेलवलकर कुटुंबियांचं, या दोघांचंही, की अतिशय चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष सातत्याने एक चळवळ ते चालू ठेवत आहेत मराठी भाषेसाठी, मराठीतल्या विविध साहित्यकृतींसाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवून त्या साहित्याच्या आधारे विचारांचं मंथन, विचारांची देवाणघेवाण होईल का हे बघण्यासाठी ते IC अक्षरेचं या ठिकाणी प्रकाशन करत असतात आणि तुमच्यापर्यंत विनामूल्य पोहोचवत असतात. साहित्य त्यालाच म्हणतात की जे समाजाच्या हिताचं असतं. सहितस्य भावः इति साहित्यः असं म्हणतात. त्यामुळे समाजाच्या हिताची जी जी गोष्ट आहे ती साहित्यातून प्रतीत झाली पाहिजे आणि ती साहित्यातून प्रतीत झालेली तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला ही मोफत मिळाली तर आम्हाला आवडेल, तर ती धुरा यांनी घेतलेली. आणि आज आता हा जो अंक आहे IC अक्षरेचा आजचा जो अंक आहे, मला उत्सुकता आहे हा वाचायची आणि खूप चांगलं इथे वाचायला मिळेल. जसं मगाशी ऐकायला मिळालं, खरोखरच मनाची इतकी मोठी उत्तुंगता गाठली गेली, भावनांना इतकं उन्नयन भावनांचं झालं. खरोखरच खूप छान अभंग आहेत त्यांचे आणि आपल्या महाराष्ट्राचं हे वैभव आहे. संत असतील, अनेक थोर पुरुष असतील, राष्ट्रपुरुष असतील, हे वैभव आहे आपलं. आणि ही जी संत परंपरा महाराष्ट्राला लागलेली, त्याच्यातलं जगद्गुरू तुकाराम महाराज हे तर नक्कीच आहेत. आणि ह्या सगळ्या संतांनी नुसतीच आध्यात्मिक वाटचाल आपल्याला दाखवली नाही, तर समाजामध्ये जगत असताना कसं जगायचं, का जगायचं, त्याचा उद्देश काय असू शकतो, त्याचे मार्ग काय असू शकतात, हेही दाखवलं. म्हणूनच त्यांच्या अभंगातून आपल्याला समाज प्रबोधन झालेलं दिसतं. आणि म्हणून तोच वसा घेऊन या ठिकाणी जसं तुकाराम महाराज म्हणलेत की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, जसं तुम्ही IC अक्षरं म्हणताय तसं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, तर ही शब्दांची रत्न तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून पोहोचतील आणि त्याच्यातून नक्कीच आपल्या मनाचं प्रबोधन नक्कीच होईल. आणि मनाचं प्रबोधन झालं की समाज प्रबोधन होतं. समाज प्रबोधन वेगळं काय असतं? भेदाभेद हे अमंगळ जर आपल्या सगळ्यांना पटलं असेल तर कशाला आपण संतांमध्ये सुद्धा खरं तर भेद करतो. रामदास स्वामी यांचे, तुकाराम महाराज त्यांचे करू नका हे सांगितलं आहे. महाराजांनी हे सांगितलं की भेद कुणाचेच, कोणी सगळे सारखे आहेत आणि सगळ्यांचे मार्ग वेगळे असू शकतील, परंतु उद्दिष्ट एकच आहे आणि आपण सगळेजण एकच आहोत हा संदेश दिलेला आहे. आणि म्हणूनच आणि आणखीन एक संदेश दिला आहे की धन चांगल्या मार्गाने मिळवावं आणि उत्तम व्यवहारे वेच करी. अशा प्रकारे वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून उत्तम संदेश देणारे तुकाराम महाराज हे काही कालबाह्य झालेले नाही आहेत. जग बदलेल, ग्लोबलायझेशन येईल, आणखीन काय काय येईल, भाषा बदलेल, परंतु विचार, भावना सगळं तेच राहणार आहे आणि म्हणून विकारही तेच राहणार आहेत. आणि त्या विकारांचं परिमार्जन करण्याचं जे हे शाश्वत आणि चिरंजीव असं हे धन आहे, हे धन आपल्यापर्यंत वाटण्याचं कार्य या IC अक्षरेच्या माध्यमातून नेहमी होत असतं. मी खूप मनापासून शुभेच्छा देते या कार्यक्रमाला, या उपक्रमाला. आणि मला इथे येता आलं, मला खरंच छान वाटलं. मी गेले 10 दिवस कुठेच गेले नाही, माझ्या घरी दुःखद घटना घडल्यामुळे. आणि आज इथे आल्यानंतर मला खूप भरून आलं की माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अपरिहार्य असतात, पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला हे सगळे संत देत असतात. तर मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मेधाताई. आज या कार्यक्रमासाठी सर्वांना वंदनीय असणारे देगलूरकर सर इथे उपस्थित आहेत, गोबम देगलूरकर. मी समीर बेलवलकरांना विनंती करीन त्यांनी IC अक्षरेचा हा आत्ता प्रकाशित झालेला अंक देगलूरकर सरांना सन्मानपूर्वक द्यावा. आणि आता आजचे आपले सन्माननीय अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर यांना मी इथे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, बेलवलकर हाऊसिंगचे अजित बेलवलकर, समीर बेलवलकर, ज्यांनी या अंकाचं संपादन केलेलं आहे,
ते पद्मनाभ भिंगे, दामले सर, इतर अनेक उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षक हो. खरं सांगायचं म्हणजे विलक्षण संकोचून गेलेलं आहे. कारण एकतर विषय साहित्यातला आहे, मी आयुष्यभर दगडावर काम केलेला माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांच्या हस्ते प्रकाशनं झाली, आपण मगाशी जी काही एवी पाहिली, अत्यंत विद्वान आचारानं, विचारानं, उंचीनं, आणि आज समोर बसलेले सुद्धा तसेच देगलूरकर सर आहेत. आणि यांच्या उपस्थितीमध्ये आहे माझ्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं आहे, त्यामुळे कमी संकोचलेलं आहे. आज तुकाराम बीजे आणि तुकाराम बीजेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. 2 दिवस कार्यक्रम सुरू आहे. खरं सांगायचं म्हणजे गेली 2 वर्ष आपण सर्वजणच एका अरिष्टातून पार पडतो आहे. आणि आपण अनेक आपल्या आप्तेष्ट जवळचे अनेक लोकांना गमावलं. भयानक अशा संकटातून आपण पुढे जातो आहे. तुकाराम महाराजांचं जर चरित्र जर पाहिलं तर खरं सांगायचं म्हणजे परमार्थाकडे जाण्याच्या आधी त्यांच्यावरच अशीच प्रकारची संकट आलेली होती. 17व्या शतकामधलं मोरे घराण्यातील 3 भावामधलं मधलं अपत्य. थोरले बंधू परागंदा झाले आणि ह्यांची पहिली पत्नी गेली. अनेक अरिष्ट आली त्यांच्यावर, पण त्यातून कुठेही पळून न जाता, पलायन न करता परमार्थाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. आणि 2 बिंदूमधला जो प्रवास आहे, जन्म आणि मृत्यू, तो सुखकर करण्याच्या दृष्टीनं आपल्याला आल्या अनुभवातून जे अभंगाने, अभंगाच्या माध्यमातून जी काही त्यावेळा उच्चवर्णीयांची धर्मावर जी मक्तेदारी होती, त्या मक्तेदारीतून धर्माची सोडवणूक करून सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. आणि त्यामुळेच आपण त्यांना जगद्गुरू, संत श्रेष्ठ अशा अनेक नामावलीने आपण त्यांना संबोधित असतो. आणि कुठेतरी विद्यापीठामध्ये सुद्धा या गोष्टींचा विचार करून यांचं कार्य इतकं महान आहे, इतकं कार्य किंवा यांचं जे साहित्य आहे ते अजूनपर्यंत लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त कसं पोचवता येईल, जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं आचरण आणि एक चांगला समाज घडवण्याच्या दृष्टीनं काय करता येईल, म्हणून बऱ्याच विद्यापीठामध्ये सुद्धा यांच्या नावानं आपण अध्यासनं चालवतो. पुणे विद्यापीठामध्ये तुकाराम अध्यासन आहे, पुणे विद्यापीठामध्ये नामदेव अध्यासन आहे, ज्ञानेश्वर अध्यासन आहे. आणि ह्या ठिकाणी काम करणारे पुन्हा तुकाराम महाराजांचे 13वे वंशज आहेत, सदानंद मोरे, ते काम करत आहेत. त्यामुळे अशी सर्व लोक उपस्थित असताना मला का निवडलं मला नाही कळलं. पण हा संतच इतका मोठा आहे की जिथे मला नाही म्हणता नाही आलं. मी म्हणून सांगितलं ना की त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं नाही, म्हटलं की येतो, मी निश्चित येतो. आणि त्यामुळं मी आज आपल्या इथं उपस्थित आहे. बेलवलकरांचं मनःपूर्वक आपण अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. साहित्य खरं सांगायचं म्हणजे आता अलीकडे फार गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. मला तर ती PDF कधीच वाचता येत नाही. आणि जे प्रिंट केलेलं जे असतं ते जास्त मनाला भावतं आणि जास्त मनामध्ये रुजतंसुद्धा. आणि त्यामुळे 2 वर्षानंतर मधला जो काही कालखंड गेलेला आहे, जरी त्यांनी सांगितलं की ऑनलाईन पद्धतीनं त्यांनी कार्यक्रम घेतले आणि गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न केला साहित्य, पण साहित्य अशी गोष्ट आहे की ती वाचनीय होते जेव्हा तुम्ही अक्षर स्वरूपात एखाद्या हार्ड कॉपीच्या माध्यमातून तुम्ही ती वाचता, आणि तेव्हा ती आपल्याला रुजते, पचते. आणि बऱ्याच वेळा मला असं वाटतं की त्याच्यातून जो प्रचार आणि प्रसार आहे तो जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि त्यामुळं हा आनंद आहे की ह्या ऑनलाईन पद्धतीचं प्रकाशन नाही आहे, प्रत्यक्ष स्वरूपात आज एक पुस्तक निघतं इथे. कारण ऑनलाईननं संपूर्ण आयुष्याची वाट लागून गेलेली आहे. ते शिक्षण ऑनलाईन झालं, ते परीक्षा ऑनलाईन झाल्या, नोकऱ्या पण ऑनलाईन करतातच आहेत. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण पेपरमध्ये वाचलं असेल की ऑनलाईन परीक्षा पास झाल्यामुळं त्यांनी जाहिरात दिलेली आहे की या वर्षी पास झाल्याने नोकरीसाठी अप्लाय करू नये. तर त्यामुळे त्या ऑनलाईनमधून कुठेतरी आज आपली सोडवणूक होती आहे. आणि या फिजिकल फॉर्ममध्ये मोठ्या स्वरूपात आपण इथं उपस्थित आहात आणि एका चांगल्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतो आहे. 2 देगलूरकर आहेत, एक समोर बसलेले आहेत आणि जे निरूपण करत आहेत तेही संतांच्या संपूर्ण शिकवणीवर त्यांचं जे निरूपण आहे अत्यंत ज्याला असं म्हणतं की आपल्याला आपल्या
आत्म्यापर्यंत पोचणार आहे. आणि अशा या कार्यक्रमामध्ये या तुकारामांच्यावर विशेष अंक आज काढला जातो आहे. मला असं वाटतं की हा निश्चित वाचनीय असेल. आणि प्रत्येक वेळा बेलवलकरांची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही भाव नाही आहे. मगाशी आपण भावाचा बऱ्याच गोष्टीवर आपण त्याच्यावर निरूपण ऐकलं, पण ह्याच्यात त्यांचा कुठलाही भाव नाही आहे. निरपेक्ष बुद्धीनं हे तुमच्यापुढे पोचवत आहेत. कुठलेही ज्याला कुठलंही मूल्य नाही आहे आणि अशा पद्धतीनं ते आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. अशा प्रकारे मला असं वाटतं साहित्याची सेवा करणारे केवळ बेलवलकरच असावेत. कारण प्रकाशन म्हटलं की बाहेर ठेवलेले आहेत, आजच्या दिवशी 10% कमी वगैरे अशी पुस्तकं ठेवलेली असतात, पण तसा प्रकार नाही आहे. आपल्याला सांगितलं की जाताना पुस्तक घेऊन जावं. तर त्या दृष्टीनं मला असं वाटतं की हे आपल्यापर्यंत एक चांगलं साहित्य पोचवण्याचा हा जो प्रयत्न गेले 18 वर्ष अविरतपणे सुरू आहे. आणि प्रत्येक वेळा विषयसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचे निवडलेले आहेत, ज्याच्यामध्ये अरुणताई ढोरेंचं आमच्या साहित्यावर असेल किंवा वृत्तपत्रीवर याच्यावरचं असेल किंवा महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाली त्या अमृत महोत्सवानिमित्तचं असेल. अशा अनेक गोष्टींवर त्यांनी त्यावेळेला विशेष अंक काढलेले आहेत. आणि तो छोटासा असल्यामुळे वाचनीय निश्चित असणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला जड ग्रंथ बघितला की आपण थोडंसं बाजूला होतो. म्हणून तुकारामानं सुद्धा वैकुंठात गेल्यानंतर पुन्हा 12 अभंग पाठवून दिली की तुम्हाला गाथा नाही वाचलेली जमली तरी हरकत नाही, पण हे 12 अभंग वाचा, जेणेकरून तुमचा जीवनाचा जो प्रवास आहे तो सुखकर होईल. आणि त्यामुळं पुन्हा एकदा या द्वयींचं मनःपूर्वक कौतुक करतो. मी पुन्हा माझ्या वाणीला विराम देतो, कारण अत्यंत चांगला पुढे कार्यक्रम येऊ घातलेला आहे. त्यांच्यापासून मी आपल्याला वंचित ठेवू इच्छिते. नाही, धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर लगेचच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये पंडित आनंद भाटे आपल्यासमोर आता येणार आहे. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे इथे आभार मानतो. करमळकर सर, मेधाताई, आपण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला आणि या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी हातभार लावला ते आमचे सर्व 3ही सत्रांमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले कलाकार, टिळक स्मारक मंदिरचा संपूर्ण स्टाफ. विशेष आभार मला डॉक्टर रोहित टिळक यांचे मानायचे, ज्यांनी हे प्रेक्षागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं. आम्हाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी मदत केली ते आमचे मित्र योगेश गोगावले. या सर्व सुहृदांचे, आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. आणि यानंतर लगेचच आपण उत्तरार्धाला सुरुवात करूया.